प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रियल 4 कांदा बियाणे। चमकदार रंग, गोलसर व मोहक आकार, रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन। 6 महिन्यांहून अधिक साठवण क्षमता। बाजारपेठेत रियल 4 ला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी। नफा देणारा, टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती। उच्च उत्पादन, जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो, आजच निवडा रियल 4 कांदा वाण। ब्राह्मणी गावात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात साचलेलं अतिरिक्त पाणी नळीद्वारे जाण्याचा मार्ग बंद झाल्यानं प्रभाग क्रमांक 3 मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मोठ्या प्रमाणात पाणी आलं। तेच पावसाचं पाणी ड्रेनेजमधून पुन्हा मैल मिश्रितसह बाहेर येऊन नांगणवाडी समोरील सखल भागात साचलं। सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी गणराज्य न्यूजच्या टीमच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहून ग्रामपंचायतचं लक्ष वेधलं। सदर प्रश्न सरपंच सुवर्णाताई बाणकर यांना सांगितला। लागलीच त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जेसीबीच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याबाबत सूचना केली। त्यानुसार लोकशाहीर अण्णाभाऊ चौकातील अंगणवाडी पाठीमागे मोठ्या खड्ड्यातील पाणी काढून देण्यात आलं। सिमेंट नळीत मोठे गबाळ गुंतले होते। 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर ग्रामपंचायत कर्मचारी व स्थानिकांच्या माध्यमातून काढले। सुवर्णा बाणकर यांच्या वतीने त्यांचे पती भाजपा राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर यांनी त्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबून सर्वांच्या मदतीने नळीतील गबाळ काढून पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावली। या कामी ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत देशमुख, श्रावण वैरागर, दशरथ वैरागर व स्थानिक तरुण यांनी विशेष परिश्रम घेतले। आवश्यक त्या ठिकाणी घरासमोर चर खोदून पाणी बाजूला काढले। सदर पाणी न काढता दुर्लक्ष केले असते तर वारंवार होणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या माध्यमातून परिसर स्वच्छ होऊन दुर्गंधी व डासाचं थैमान या माध्यमातून विविध साथींचे आजार पसरले असते। आरोग्य धोक्यात आलं असतं। सदर काम वेळीच मार्गी लागल्यानं स्थानिकांनी ग्रामपंचायत व गणराज्य न्यूज टीमचे विशेष आभार मानले। पाऊस नैसर्गिक आपत्ती आहे, या कामी ग्रामपंचायत कार्यवाही करणारच, पण ग्रामस्थांनी आपला परिसर समजून स्वच्छ ठेवल्यास अडचणी कमी होतील। आल्यास ग्रामपंचायत सक्षमपणे नागरिकांसमवेत आहे। त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आपली जबाबदारी समजून घरातील कचरा, उकिरडे व अन्य गोष्टी रस्त्याच्या बाजूला न फेकता योग्य ठिकाणी संकलित कराव्यात, जेणेकरून पाण्याच्या नळ्या पुन्हा ब्लॉक होणार नाहीत। वारंवार सूचना करूनही काहींचे उकिरडे रस्त्यावर आहेत। पावसाच्या पाण्याने उकिरड्यावरील घाण रस्त्यावर येते। रस्त्यावरून प्रवास करताना अन्य व्यक्तींना दुर्गंधीचा सामना करावा लागतो। त्यामुळे स्वतःची जबाबदारी समजून प्रत्येकानं सहकार्य करावं, असं आवाहन सरपंच सौ सुवर्णा बाणकर यांनी प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांना केलंय।